एकीकडे बिर्याणी तर एकीकडे पुलाव पनीर। मग पहिले झाली कांद्यापासून सुरुवात। मग कांद्याला फटाफट कापून घेत, मोठी जमा करून चूल पण पेटवून घेतली। मग आपल्या शुभम मॅनेजरनं चिकन धुवून घेतला। मग त्याच्यात दही टाकून मसाले सोडून घेतले, मसाले चिकन मध्ये पण टाकून घेतले। आपले काही कार्यकर्ते सांबार तोडत होते तर काही भाषण सांगत। मग झाला बिर्याणी मध्ये पूर्ण मसाला मिक्स करून। मग आम्हाला करायचे होते आमच्यासाठी पनीर। मग पनीरला भाजून त्याला बाजूला केलं। मग करायचे होतं बासमती चावलला बॉईल। मग तांदूळ टाकून त्याला बॉईल करून घेत, तांदूळ शिजेपर्यंत म्हटलं आम्ही करून घेतो आमचे पुलाव पनीर। मसाले टाकून मस्त त्याला फ्राय करून घेतलं। पुलाव पनीरचे आचार्य होते शुभम भाऊ आणि बिर्याणीचे आचार्य होते आपले तुषार भाऊ। बिर्याणी तर झालीच होती, फक्त त्याला थोडी शिजू द्यायची होती। पुलाव पनीर पण रेडी होतं। हे पण सगळं झाल्यावर राहिली होती आता फक्त दाल फ्राय करायची, ते पण फटाफट करून घेतली। इकडे रेडीच नाही होत तर पूर्ण कार्यकर्ते पंगत लावून बसून गेले होते। सगळे होते बिर्याणीवाले, मी आणि माझा मित्र होता पुलाव पनीरवाला। त्या आम्हा दोघाला बिर्याणीची वास दाखवत होती, आम्ही पण याला पुलाव पनीरची वास दाखवली। पूर्ण जेवण करून घेतलं। जेवण झाल्यानंतर आम्ही करून घेतला डान्स। पार्टी मधलं पूर्ण सामान उचल वाचल करून आम्हाला जायचं होतं आता पंचाचे गंजे घासायला। समोर एक नळ दिसला, तिथे आपले तुषार भाऊ आणि आर्यन भाऊनं पूर्ण भांडे घासून घेतले। मग सगळे आपल्या मित्राला बाय बाय करून मी निघालो आपल्या घराकडे। भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये, बाय बाय।